नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी स्कॉलरशिपची परीक्षा झालेली आहे. त्यातील पहिला पेपर म्हणजे मराठी आणि अंकगणित. यातील मराठी भाग आपण पाहिलेला आहे. आता अंकगणिताचे जे प्रश्न राहिलेले आहेत ते प्रश्न आपण स्पष्टीकरण पण पाहूयात आणि त्याची उत्तरे काय आहेत ते पण तुम्ही तपासून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्हाला किती मार्क मिळालेत पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि अंकगणित दोन्ही मिळून सेपरेट मार्क टाका. ठीक आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा. ओके, चला तर पहिला प्रश्न बघा काय होता. आता माझ्याकडे जो सेट आहे, माझ्याकडे सी सेट आहे. तुमच्याकडे कुठलाही सेट असो, प्रश्न फक्त पाहायचा आणि त्यानुसार त्याला सोडून पाहायचं. म्हणजे सोडवला कसा आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे का ते पाहायचं. चला, काय पहिला प्रश्न बघा. एक आकृतीबंध दिलेली आपल्याला. काय आकृतीबंध मध्ये एक सिक्वेन्स दिलेला आहे बघा. आता हा सिक्वेन्स थोडासा काळजीपूर्वक पहा. कसा सिक्वेन्स आहे. इथे एक आहे, एक मिनिट हा, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे दोन आहेत, इथे दोन आहेत, इथे तीन आहेत, इथे तीन आहेत. म्हणजे नक्की याच्या पुढची सिरीज काय असणार, 4-4 ची. म्हणजे 4-4 कोणाकडे आहे, सगळ्याकडे. आता पाहायचं आपल्याला ते स्टार आणि गोल कशा प्रकारे चेंज होत आहेत. बघा, हा त्रिकोणामध्ये कसे आहेत, वरी आहे. दुसऱ्या त्रिकोणात काय झाले, खाली गेलेत. पुन्हा परत वरी गेलेत. म्हणजे याचा अर्थ काय होईल, पुढच्या त्रिकोणामध्ये ते खाली जातील. खाली म्हणजे इथं वेगवेगळे आहेत. म्हणजे हे उत्तर येऊ शकतो का आपलं, नाही. इथे तर चांदणे आहेत, स्टार आहेत. म्हणजे हे पण उत्तर आपल्यासाठी चुकलं आणि इथला त्रिकोणच चुकला. म्हणजे आपलं उत्तर करेक्ट आहे 3 नंबर. तर बॉक्स पण पाहू शकता बघा. चांदणी खाली आहे, वरी आहे, खाली आहे, परत वरी जाणार. ओके, समजलं. चला पुढचा प्रश्न. स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येते. हे आपण प्रश्न पाहिलेला आहे, तुम्ही शिकलेले पण आहात. तरी सोप्या पद्धतीने सांगतो फास्ट मध्ये. आता कुठलेही कॅलेंडर असं कॅलेंडर काढायची एक पद्धत असते बघा. आपण एक वारांची जर नावे लिहिली, रविवार, सोमवार, ठीक आहे, रविवार, सोमवार, त्यानंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनी. आता यामध्ये प्रत्येक वार हा 8 दिवसानंतर येतो. ओके, म्हणजे समजा आता स्वातंत्र्य दिन शुक्र, म्हणजे स्वातंत्र्य दिन कधी असतो, 15 ऑगस्टला. म्हणजे हा ऑगस्टचा महिना असं समजूया आपण. ऑगस्टच्या महिन्यात 15 तारखेला काय होता, शुक्रवार होता. म्हणजे याचा अर्थ इथे शुक्रवार आहे. तर मागील हप्त्यामध्ये, मागील आठवड्यात शुक्रवारी कुठली तारीख येईल, याच्यातून 8 काढून टाकायचे. कारण 7 काढून टाकायचे, कारण मागच्या शुक्रवारी काय तारीख येईल, 8. ऑटोमॅटिक बघा. आता 8, 9, 10, 11, मंगळवारी 12, बुधवारी 13, गुरुवारी 14 आणि शुक्रवारी 15. आता पुढच्या समजा जर शुक्रवारी म्हटलं तर परत 15 मध्ये 8 मिसळायचे. 15 आणि 8 23, परत 8 मिसळायचे. 23 आणि 8 31, बरोबर ना. 23 आणि 8. आता ऑगस्ट हा महिना कितीचा असतो, 31 चा असतो, बरोबर. कसा मोजायचा 31, हे तुम्हाला टेक्निक माहिती आहे. वरी असेल तर 30-31 चा महिना, 31 चा महिना म्हणायचं. खालचा गेला तर 30 चा महिना. जानेवारी, फेब्रुवारी. आता फेब्रुवारी हा 28 नाही तर 29 चा असतो. मार्च परत 31, एप्रिल परत 30, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, परत ऑगस्ट. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट 31-31 चे असणार. ओके, तर परत याच्यातून 8 जर काढले तर इथे 1 तारीख येईल, इथे 2 तारीख येईल आणि याच्यावर 3 तारीख येईल. आता मला एक गोष्ट सांगा, कोणत्या कोणत्या तारखेला 5 वेळा वारील. आता बघा, 3 आणि 7 10, 10 आणि 7 17, 17 आणि 7 24 होईल, बरोबर. म्हणजे 1 तारखेचा जो वार आहे, ह्याला मी जर हायलाइट केलं अशा प्रकारे बघा, किंवा पेन ड्रॉ केलं समजा की शुक्रवारी 5, 1, 2, 3, 4, 5 वार आले. आता या दिवशी पण येणार बघा. आता 2 आणि 7 9, 9 आणि 7 16, 16 आणि 7 सांगा बरं, 16 आणि 7 17, 18,
19, 20, 21, 17, 5, 22, सॉरी 17, 5, 22 होता विद्यार्थी मित्रांनो. इथं थोडस आपली चूक झालेली आहे. 1 7 8, 8 7 15, 15 7 22, 22 7 29. ठीक आहे. 2 7 9, 9 7 16, 16 7 23, 23 7 30. ओके. 30 त्याच्यानंतर कुठली तारीख आहे इथे? 31. म्हणजे याचा अर्थ काय होईल? 1 तारखेचा वार म्हणजे शुक्रवार 5 वेळेस येईल. शनिवार सुद्धा 5 वेळेस येईल. बरोबर. शुक्रवार, शनिवार आणि त्यानंतर 3 तारखेचा वार बघा. 3 तारखेच्या वारामध्ये सुद्धा 5 वार आपल्याला दिसत आहेत. 1 2 3 4 5. म्हणजे ऑप्शन जर आपण पाहिलं तर शुक्रवार, शनिवार आणि रविवार वाला ऑप्शन आहे 4, ज्यामध्ये 5 वार येतील. बाकी सगळे 4 वार येतील. याला जर आपण करून पाहिलं समजा आता 24, 25, 26, 27, 8. तुम्ही पेपरमध्ये एवढं नाही लिहायचं, शॉर्टकट लिहायचं. 15च्या मध्ये 8 काढायचे, 8 मिसळायचे. 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख पाहायची फक्त. कारण 1 तारीख, 2 तारीख, 3 तारखेचेच वार असे असतात जे 5 वेळेस येतात. ओके. चला नेक्स्ट बघा. पुढील प्रश्न काय आहे? उतरत्या क्रमाने लिहायची संख्या आणि शेवटून दुसरी कुठली आहे ते सांगायचे आपल्याला. यामध्ये सगळ्यात प्रथम काय करायचं? सगळ्या संख्या अंकी तेवढ्याच आहेत का पाहायचं. म्हणजे सगळ्या संख्या 5 अंकी आहेत का? हो, करेक्ट आहेत. आता पहिले 2 अंक पाहायचे म्हणजे 10,000चे स्थान पाहायचे. काय काय इथे 40,000 आहे. उतरता क्रम म्हणजे कसा क्रम? सर्वांना माहिती आहे उतरता क्रम म्हणजे कसा क्रम. म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्या. ठीक आहे. मोठ्या संख्येपासून लहान संख्या. ओके. मग सांगा बरं सर्वात मोठी कोणती संख्या इथे? हे 40 आहे, हे 45 आहे, 45 आहे, 40 आहे. म्हणजे 45 45 वाले आधी येतील. 45 मध्ये पण हे 005 आणि 050 म्हणजे याचा अर्थ काय होईल? आधी ही संख्या येईल 45 050 ही सगळ्यात आधी येईल. त्यानंतर परत 45 वाली 45 005. ओके. त्यानंतर 40 वाले 2. 40 मध्ये पण 405 504 म्हणजे हा आधी 40 504 आणि 40 405. मला सांगा बरं शेवटून दुसऱ्या क्रमांकाचा कोण असेल? हा 40 504. ऑप्शन नंबर 1 40 504. किती जणांचे उत्तर बरोबर आहे मला कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगा. चला पुढील प्रश्न. कुर्ती शिवण्यासाठी सलमाला 2.5 मीटर. आता 2.5 म्हणजे काय? 2 आणि अर्धा. व तिच्या 2 बहिणींना म्हणजे तिला अजून 2 बहिणी आहेत प्रत्येकी 1.5 मीटर. म्हणजे 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा. 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा. 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा. तर 10 मीटर कापडाच्या धाग्यातून तिघासाठी कापड कापून दिले असता धाग्यात किती कापड शिल्लक राहील? आता सर्वात प्रथम काय पाहावं लागलं आपल्याला? काय पाहावं लागेल सांगा बरं? की सलमाला 2.5 लिटर. आता 2.5 लिटरचा 2.5 मीटरचा 1 झाला. पुन्हा तिच्या 2 बहिणीला 1.5 मीटरचे 2. 1.5 मीटरचे 2 म्हणजे याचा अर्थ काय होईल? 1.5 गुणिले 2 म्हणजे किती होतील? 1.5 आणि 1.5 होतील 3. हे झाले 3 मीटर. तर 10 मीटरच्या ताग्यातून दुकानदारासाठी तिघासाठी किती कापड कापून दिले असते? झालं दोघांची बेरीज. 3 आणि 2 5. एवढा कापड काय केला? कट केला. किती मधून? 10 मधून. आता बरेच विद्यार्थी 10 मधून वजाबाकी करताना त्यांची मिस्टेक अशी करतात. अशी वजाबाकी करतात. ही पूर्ण वजाबाकी चुकीची आहे. पॉइंटची बेरीज वजाबाकी करताना कधीही लक्षात ठेवायचं पॉइंटच्या खाली पॉइंट असला पाहिजे. म्हणजे जसं मी याच्या मागे पॉइंट नाही म्हणजे इथे पॉइंट देऊ शकतो आपण. आता ही जी संख्या ही वजाबाकी करायची आपल्याला याच्यामध्ये. इथे 5 लावून इथे पॉइंट देऊन ही क्रिया योग्य होईल. ओके. इथे काय नाही म्हणजे 0 द्या. आता काय होणार?
शून्यातून जाणार नाही म्हणजे 10 झाला, इथे झाला 9, 9 10 म्हणून 5 गेला 5, 9 म्हणून 5 गेला 4 म्हणजे 4.5. 4.5 कुठे आहे? 4 4.5 मीटर, ऑप्शन नंबर 2. 5.5 का नाही? 7.5 का नाही? 7 मीटर का? बिलकुल नाही. याला लक्षात कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायला पाहिजेत. ठीक आहे. नेक्स्ट पुढील प्रश्न काय आहे? पुढील प्रश्न बघा की ये आपल्याला काय दिले आहेत? अपूर्णांक दिले आहेत. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने आपल्याला लावायचे आणि लावल्यास पहिला व शेवटचा अपूर्णांक कोणता असेल असं विचार. आता एक गोष्ट यामध्ये कॉमन आहे बघा, सर्वांचा छेद समान आहे 3 3 3 3 3. आता सर्वांचा छेद समान असल्यास क्रिया माहिती आहे आपल्याला, अपूर्णांकाचे बेरीज वजाबाकी करताना छेद समान असताना आणि छेद समान नसताना अशा 2 क्रिया असतात. ठीक आहे. छेद समान असताना लहान संख्येमध्ये सुद्धा त्या संख्येची तुलना करताना पण आपण पाहायची. म्हणजे काय होणार? छेद समान असताना जो अंक अंश मोठा ती मोठी संख्या, म्हणजे याचा 8 सर्वात मोठा आहे म्हणजे मी सर्वात प्रथम 8 घेईन, 8/3, कारण उतरता क्रम विचारला म्हणून. ठीक आहे. 8 नंतर 7 येईल, 7 नंतर 5 येईल, 5 नंतर 4 येईल, 4 नंतर 1 येईल. लावलाय शेवटचा व पहिला, शेवटचा व पहिला 8 3 1 8 3 1 कुठला असेल ऑप्शन सांगा बरं. लावल्यास पहिला व शेवटचा अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास पहिला व शेवटचा अपूर्णांक काय असेल? सुरुवातीला कोण आहे? 8/3 कुठे? 8/3 8/3 इथे आहे आणि इथे आहे. ठीक आहे. इथे नाही. 1/3 याच्याकडे नाही म्हणून हा कटला, ऑप्शन नंबर 4. प्रश्न असे सोडवायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने रॉंग मेथड म्हणतात त्याला. बघा काय दिलं याच्यामध्ये, 1 ते 100 या संख्यामध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आलेला आहे व कितीने? आता मला एक गोष्ट सांगा, 1 ते 100 आपण अंक जर लिहिले असतील तर यामध्ये 1 हा किती वेळेस आला असेल? सर्वात आधी 0 पाहूया, नंतर 1, नंतर 2 पासून जे 9 पर्यंत असतात ते सर्व समान असतात. सांगा बरं मला, 0 हा अंक किती वेळा येत असतो 1 ते 100 मध्ये? 11 वेळेस येईल. बरोबर, कारण 100 मध्ये 2 वेळेस येतो म्हणून. 1 हा 21 वेळा आणि बाकी सगळे 20 वेळा. मग प्रश्न काय विचारला आपल्याला की 1 हा 2 पेक्षा, 1 जो आहे हा, याला स्टार करतो, हा 1 हा 2 पेक्षा म्हणजे हा 2 पेक्षा कितीने जास्त वेळा आला आहे? 1 ने जास्त वेळा आला. बघा ऑप्शन नंबर काय असेल बघा. 1 हा अंक 2 वेळा जास्त आला का? बिलकुल नाही, 1च जास्त आला. 1 हा अंक 1 ने जास्त आला का? 1 हा अंक समान वेळा आला का? बिलकुल नाही. 2 हा अंक 1 ने जास्त, 2 हा अंक जास्त नाही आला. 2 तर कमी आहे ना, 2 20च वेळेस आहे. ओके. नेक्स्ट पुढील प्रश्न तुम्ही पण अशाच पद्धतीने सोडवले असतील. ठीक आहे. चला काय आहे पुढील प्रश्न. खालील उदाहरणामध्ये एक स्टार आहे आणि एक बॉक्स आहे, या जागी अनुक्रमे कोणता अंक आहे? असे प्रश्न आपण खूप सोडवलेले आहेत क्लासमध्ये. ठीक आहे. तुम्ही पण सोडवलेले असाल. तर या ठिकाणी कुठली परीक्षा, कुठला म्हणजे नंबर्स या स्टारच्या जागी आपण एक संख्या जर घेऊन पाहिली, इथे 0 स्टार 0 आणि बॉक्स आणि खाली स्टार 2 6 1 आणि इथे वजाबाकी चिन्ह. एक एक अंक घेऊन पाहूयात. जर त्यांनी काय म्हणले, हे म्हणजे 7 आणि हे म्हणजे 8. आता लक्षात ठेवायचं हा. स्टार म्हणजे कोण? तर इथे 7 आहे आणि बॉक्स म्हणजे कोण? तर 8 आहे. इथे जर 7 ठेवला, इथे जर 8 ठेवला तर खाली उत्तर काय बघा दिलं. इथे 9 आहे, इथे बॉक्स आहे, इथे परत 1 आहे, इथे परत 9 आहे आणि इथे परत बॉक्स आहे. म्हणजे जिथे जिथे स्टार असेल तिथे 7 आहे म्हणा. लिहून ठेवला.
जिथे बॉक्स आहे तिथे 8 आहे म्हणे. ठीक आहे, 8 लिहून पाहिला आपण. बघूया उत्तर येते का आपलं. हा, मग म्हणजे याचा अर्थ काय झालं, इथं थोडस आपलं लिहायचं राहिलं. स्टार म्हणजे 7 आहे आणि बॉक्स म्हणजे 8. 8 म्हणून 7 गेले तर 1 पाहिजे होता, 1 नाही. म्हणजे याचा अर्थ काय होईल, याचा अर्थ काय होईल, हे आपल्यासाठी चुकीचे आहेत, हे आपल्यासाठी चुकीचे आहेत. ओके, आलं लक्षात. म्हणजे हा चुकला. दुसरा पहा, 6 आणि 7. स्टार म्हणजे 6 आणि बॉक्स म्हणजे 7. बर, पहा कुठे कुठे आहे. स्टार म्हणजे 6 6 6 6 आणि बॉक्स म्हणजे 7. इथे पण 7 मधून 6 गेला, 1 पाहिजे होता, इथे पण नाही. म्हणजे याचा अर्थ हे पण ऑप्शन आपल्यासाठी चुकला. काळजीपूर्वक व्यवस्थित जर सोडवून पाहिले ना प्रश्न, आपल्याला खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत. तिसरा, 8 आणि 7. स्टार म्हणजे 8 आणि बॉक्स म्हणजे 7. बर, स्टार म्हणजे 8 आणि बॉक्स म्हणजे 7. कदाचित इथे येऊ शकते का पाहूयात आपण. 7 म्हणून 8 जात नाही, म्हणून हातचा घेणार. बरोबर, इकडला हातचा इथे घेणार, म्हणजे इथं किती राहणार, इथे राहणार 9, इथे राहणार 1. 17तून 8 गेले, 9 राहिले, करेक्ट. 9 मधून 2 गेले, 7, बॉक्स म्हणजे 7 करेक्ट आहे. 8 मधून 6 गेला, इथे तर 2 पाहिजे होता, इथे 1 आहे. बघा, इथे 2 पाहिजे होता, म्हणजे 8 मधून 6 गेले, 2 पाहिजे होते, म्हणजे हा पण चुकला. नक्कीच काय उत्तर असेल शेवटचं, असेल का नाही. तरी पाहूयात आपण, चेक करून पाहूया. ओके, काय होता, 7 आणि 6. ठीक आहे, 7 आणि 6, 7 आणि 6. स्टार म्हणजे 7 आणि हे म्हणजे 6. 16तून 7 गेले नाही, हे पण नाही. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्येच काहीतरी आहे बघा, आपलं याच्यामध्येच काहीतरी राहिलेलं आहे. ओके, तरी परत एकदा घेऊयात. काय, 8 आणि 7. बघा बरं, 8 आणि 7. स्टार म्हणजे 8, स्टार म्हणजे 8 आणि बॉक्स म्हणजे 7, बॉक्स म्हणजे 7. बर, 17तून 8 गेला, म्हणजे इथं राहिला 9. 17तून 8 गेला, 17 मधून 8 गेला, किती राहणार, 9 राहणार. इथे 0 आहे, म्हणजे हा याला हातचा मला इथे 7 राहतील ना. बरोबर आहे, म्हणजे 7तून 6 गेला, 1, बरोबर आहे, करेक्ट आहे. म्हणजे आपलं उत्तर सी हे असेल. ओके, म्हणजे बघा, सोडवताना पण कधी कधी मागे पुढे होऊ शकतो आपला प्रश्न. आलं लक्षात. पुढे, शिरोबिंदू. शिरोबिंदू कशाला म्हणतात, ज्या ठिकाणी 2 पॉइंट जोडल्या जातात. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ऑप्शन नंबर 2. पुढे, पटांगणात संगीत कवायतीसाठी विद्यार्थी उभे केले. 1 अंकी सर्वात मोठ्या विषम संख्ये इतकी ओळी आहेत. आता एवढं जे वाक्य आहे त्याला मी लिहितो. 1 अंकी सर्वात मोठी आणि कशी, विषम. बर, कुठली असेल सांगा बरं. 1 अंकी सर्वात मोठी संख्या, 1 अंकी सर्वात मोठी आणि विषम पाहिजे. आता 1 अंकी जर आपण पाहिला विषम संख्या, 1 3 5 7 9, 9 असेल, 9 ही सर्वात मोठी असेल, बाकी सर्व लहान आहेत. ओके, त्यानंतर काय म्हणते, प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या इतके विद्यार्थी आहेत. 2 अंकी, हे पण सर्वात लहान विचारला, तिथे मोठी होती तर लहान आणि विषम विचारला. 2 अंकी सर्वात लहान आणि विषम. तर 2 अंकीची सुरुवात 10 पासून होते, पण 10 ही संख्या सम आहे, म्हणजे 11 असेल. बरोबर आहे, 11. मग मला एक गोष्ट सांगा, प्रश्न काय विचारला. आता तुम्ही शाळेमध्ये आहात,
एका रांगेमधील 11 जणे आहेत, असे 9 लाईनी आहेत. तर एकूण किती विद्यार्थी कवयतेसाठी झालं दोघांचा गुणाकार. काय अवघड? बिलकुल नाही, बिलकुल नाही. 11 9 99, ऑप्शन नंबर 1. ओके, बरोबर. नेक्स्ट, वर्तुळाला किती सममिती काढता येतात? आता वर्तुळाला सममिती काढायचा जो प्रश्न आहे, हे समज आहे. तुमच्या समजवर किती समजलं तुम्हाला? मी एक वर्तुळ काढला इथे. ओके, आता या वर्तुळाचा मी सेंटर पॉइंट समजा पकडला. हा, आता सममितीचा अर्थ काय असतो? सारखी. जसं मी ए दिला किंवा बी दिला, तर एचं सममिती म्हणजे जर मी याला अर्ध्यात कट केलं, असं अर्ध्यात कट केलं, तर इकडली आणि इकडली बाजू समान. तसं मी याला अर्ध्यात कट केलं, वरची आणि खालची बाजू समान. तसं या वर्तुळाला मी कसं कट करू शकतो? कितीही वेळेस कट करू शकतो. बघा, कसंही कितीही वेळेस कट करू शकतो. म्हणजे समान दोन भागवण्यासाठी मी कितीही वेळेस याला रेषा मारू शकतो. म्हणजे सांगता येईल का? नाही, म्हणजे असंख्य. ओके, चला नेक्स्ट. जोसेफने एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या. म्हणजे प्रश्न इथेच कळाला. एका पेटीत 18 अशा 12 पेट्या, ठीक आहे, असता 5 आंबे शिल्लक राहतात. म्हणजे तरी 5 आंबे शिल्लक राहतात. तर जोसेफ कडे किती आंबे होते? या दोघांचा गुणाकार काय असेल? गुणाकार सांगा बरं. 12 96, 12 ओके. त्यानंतर 12 21, 216. 216 आणि 5 21, 221. 216 मध्येच बरेच विद्यार्थी गोंधळले असतील, कारण ऑप्शन जवळ दिलेलं पण आहे बघा. 5 शिल्लक राहतात एवढ्या पेट्या भरून सुद्धा, असा हा प्रश्न होता. ओके, समजला. नेक्स्ट, पुढील. सुमेधने जेवढे मित्र आहेत, सुमेधकडे असं म्हणायला पाहिजे, तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले असतील. त्याने पुढील पैकी किती, म्हणजे जेवढ्या पेन तेवढे विद्यार्थी, याचा अर्थ वर्ग असेल. जेवढे पेन तेवढे विद्यार्थी म्हणजे एक्सचा वर्ग, म्हणजे ऑप्शन नंबर 4. कारण दुसऱ्या कुठल्याच संख्येचा वर्ग मुळी निघत नाही. ओके, आलं लक्षात. नेक्स्ट, 38 काय म्हणतो? एक संख्या दिल्यात, या अंकाची पुनरावृत्ती न करता, म्हणजे एक अंक एकदाच घ्यायचा. 5 अंकी लहानात लहान संख्या. ओके, इथं बोलूयात मग. 5 अंकी लहानात लहान, ठीक आहे. 5 अंकी लहानात लहान. शून्यता आधी नाही घेता येणार. शून्याच्या आधी 1 0 4 5. 5 अंकी लहानात लहान संख्या तयार झाली. हे कोणी केली? संख्या अमयने केली. समजा तयार केली की त्याने. 4 5 9, म्हणजे त्या संख्या तयार केल्या आहेत. सफाने ही आणि तन्वीने ही आणि आर्याने ही. तर अचूक म्हणजे योग्य कोणाची? अमयचीच आहे. बरोबर आहे, अमयचीच आहे, काय प्रॉब्लेम नाही. बरोबर होत आहे. शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 455 रुपये जमा केले. काय असेल इथं? प्रत्येक विद्यार्थ्याने 455 रुपये जमा केले. म्हणजे याचा अर्थ असे किती विद्यार्थी होते? 37. म्हणजे दोघांचा काय करावा लागेल? गुणाकार. 7 35 ला 5, हातचे आले 3. 7 35 आणि 3 38, हातचे आले 3. 7 28 आणि 3 31. 5 1 15, हातचा आला 1. 5 1 15 आणि 1 16, 6 हातचा आला 1. 4 3 12 आणि 13. बरोबर. काय असेल? 5 8 आणि 5 13, हातचा आला 1. 6 आणि 2 8, 3 आणि 3 6. 16,835 रुपये काय झाले असतील? जमा झाले असतील. बर, पुढे. त्यातील 12,000 रुपये एसटी महामंडळात भरले. म्हणजे या 16,000तून 12,000 रुपये एसटी महामंडळात भरले. म्हणजे किती ते रुपये उरले असतील? चला मग काढूयात. 835 ला 835 आणि 4,000.
4835, 4835 ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 40वा प्रश्न. खालील आकृतीबंधात पुढे येणार 3 संख्या ओळखा. तर बघा आता याला मी इथे लिहितो व्यवस्थित. 100, त्यानंतर 99, त्यानंतर 97, त्यानंतर 94, त्यानंतर 90. याची सिरीज मी खाली घेतली. आता हे कशा कमी होत चालल्या बघा. इथे 1 न कमी झाली, इथे 2 न कमी झाली, इथे 3 न कमी झाली, इथे 4 न कमी. याचा अर्थ पुढची येणारी संख्या 5 ने कमी होईल. 5 ने कमी म्हणजे 85, पुढची 6 ने कमी होईल. कमी कमी म्हणजे मायनस करावं लागेल बरं, हे प्लस केलं, सॉरी. मागं होत चालू म्हणजे कमी होत चालल्या संख्याचा अर्थ काय होतील, संख्या मायनस मध्ये, म्हणजे मायनस कमी होत चालल्या संख्या. -6, 85, 6. बघा बरं 85 वाला ऑप्शन पाहिजे आधी. हा आहे का नाही कटला, हा आहे का नाही कटला, वेळ नाही वाया घालवायचा. हे दोघं जण आहेत. बरं 85 मधून 6 गेले, 79 याच्याकडेच आहे, याच्याकडे नाही. हा कटला ऑप्शन नंबर 3. जास्त वेळ लावायचा नाही, हे ऑटोमॅटिक उत्तर येऊन जाते. ओके, समजले इथपर्यंत प्रश्न? किती प्रश्न बरोबर आलेत मला कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगा. आता बघा, या पद्धतीचे प्रश्न आपण ऑनलाईन क्लासमध्ये घेत असतो. आपला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लास आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरला एक्सलर्न अनाउन्सर नावाचं एक ऍप्लिकेशन आहे बघा. ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, त्याला साइन अप करायचं, म्हणजे खाली तुमची माहिती भरायची सगळी, तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, तुमच्या नावाने ऍप चालू करायचं. आणि त्यामध्ये गेल्यानंतर स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, 8वी NMS साठी परीक्षा आहेत. जो आपल्याला कोर्स पाहिजे त्या कोर्समध्ये जायचं आणि तो कोर्स घ्यायचा. अशाच पद्धतीचे प्रश्न आपण त्या क्लासमध्ये सोडवत असतो. ऑनलाईन रेकॉर्डेड क्लास आहेत, त्यामध्ये पेपर्स आहेत, छोटे छोटे क्विज आहेत, नोट्स आहेत, खूप काही माहिती आहे त्यामध्ये. ज्याच्या विद्यार्थ्यांना आता पुढची तयारी करायची आहे त्यांनी नक्कीच ऍप्लिकेशन डाउनलोड करून ते चालू करा. लवकरात लवकर जेवढी तयारी आपण चालू करेल परीक्षेची तेवढा आपल्यासाठी फायदा असेल. ठीक आहे, काही अडचण असल्यास या नंबरवर कॉल करा, तुम्हाला लगेच माहिती मिळेल. ओके, आणि गेल्या वर्षीचा आपला रिझल्ट, दरवर्षी आपले नवोदयला भरपूर विद्यार्थी लागतात. स्कॉलरशिप 8वी NMS ची परीक्षा असते, ज्यामध्ये 60,000 रुपये शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत असते. अशा परीक्षा आपल्याला सोडायच्या नाहीत. ओके, चला पुढे काय आहे प्रश्न. या अपूर्णांकापेक्षा खालील कोणता अपूर्णांक मोठा आहे यापेक्षा विचार, म्हणजे 4/7. आता बघा काय कॉमन आहे बघा, 4/7 यामध्ये आणि बाकीच्या ऑप्शन मध्ये काय तुम्हाला कॉमन दिसत आहे, थोडस बारकाईने बघा. पहा का बारकाईने दिसेल तुम्हाला, की सगळ्यांच्या अपूर्णांकामध्ये याचा छेद 7 आहे, सगळ्यांचा 7 छेद आहे, फक्त याचाच छेद वेगळा आहे. प्रश्न काय विचारला, यापेक्षा कोण खालीलपैकी मोठा आहे विचारलं. आता मला एक गोष्ट सांगा, छेद समान असल्यास काय पाहिलं आपण, ज्याचा अंश मोठा तो मोठा, म्हणजे 4 पेक्षा सगळेजण लहान आहेत बघा, 3, 1, 2 हे लहान आहेत, म्हणजे याच्यापेक्षा नक्कीच याच्यापेक्षा हा मोठा असेल. याला जर कन्वर्ट करतो म्हटलं आपण मिक्स मध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं होणार, 1.1/3, 3 1 3, 3 1 4 अशा पद्धतीचे असतात ना, याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. त्यानंतर एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात एवढे आणि ऑगस्ट महिन्यात एवढे, तर दोन्ही महिन्यात मिळून म्हणजे काय अवघड आहे, बेरीज करायचं काम होतं. काय आहे, 14,456 आणि 19,656 दोघांची बेरीज. 6 6 12, चाला 1 एकक स्थानी 2 कोणाचे आहे, याच्या नाही, हा कटला. 5 5 10 1 11, याच्या एकक स्थानी नाही. चाला 1 6 10 1 11, याच्या आहे, याच्या नाही, म्हणजे 42चं उत्तर काय येऊ शकते, 3 येऊ शकते. बघा आता येते की नाही उत्तर, कसं चेक करायला मी, एक एक अंक, एकक दशक स्थानचा अंक जसा जसा येईल तसं तसं ऑप्शन कट करत चालू मी. 6 4 10 1 11, चाला 1 9 10 4 14,
चाला 1 आणि 34 112 34 112 ऑप्शन नंबर 3. ओके. नेक्स्ट, शीतलने 5,10,000, त्याला मी थोडस लिहितो, 5 दश आणि पुढे नाव आहे हजार, पुढे 1 एकक, 9 दशक आणि 4 शतक, याला आपल्याला लिहायचं. बघा, 10,000 म्हणजे किती शून्य हे माहिती पाहिजे. एककवर एकही शून्य नसतो, दशकवर आपण इथे मांडून घेऊया आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. ओके. चल, कोण कुठे आहे बघूया. 5 10,000, 10,000 मध्ये 5 आला. ओके. 1 एकक, एकक मध्ये 1 आला. 9 दशक, दशक, दशक मध्ये 9 आला. 4 शतक मध्ये आला. या सगळ्यांना जर मांडलं तर 1 ला 1, 9 ला 9, 4 ला 4, इथे कोण नाही म्हणजे 0 आणि 5, 50, 450. अच्छा, प्रश्न काय विचारला पुढे आहे, ही संख्या 5,491 अशी लिहिली तर तिने लिहिलेली संख्या व मूळ संख्या म्हणजे ओरिजिनल संख्या ही आहे 50,000, इथे वाटलं तिथे 50,491 ही अशी तयार व्हायला पाहिजे, पण तिने लिहिली कशी म्हणजे एक शून्य खाऊन टाकला. 5,491 5,491, तर मूळ संख्येत याच्यात काय फरक असेल असा प्रश्न विचारला आपल्याला. ओके. 0 0 0 3 शून्य पाहिजे, 3 शून्य फक्त एकट्याकडेच आहेत. 45,000, बाकी कोणाकडेच नाही. ऑप्शन नंबर 2. ओके. हा, बॉक्सच्या जागी कुठला पर्याय येईल आता एक लक्षात ठेवा. 8चा पाढा आहे इथे. 8च्या पाढ्यात 8 संग 48 करेक्ट आहे. इथं 56 आहे, म्हणजे याचा अर्थ नक्की या बॉक्सच्या ठिकाणी काय आहे, 8च्या पाढ्यात 56 कितीपर्यंत 7. ऑप्शन नंबर 2. काहीच बघायचं काम नाही, कारण इथं काय संख्या लिहित असतो खाली आपण जी पाढ्यात तीच लिहित असतो. ओके. सोपा प्रश्न. एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 व 4 चाकी, 3 चाकीला गोल करूया, 4 चाकीला गोल करू, काही वाहने बनवली. सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या 146. आता एक लक्षात ठेवा, 2 चाकी इथे लिहितो मी, 2 चाकी गुणिले 2 होणार, गाड्या जेवढ्या तेवढा 2 चाकी, आणि 4 चाकी म्हणजे गुणिले 4. जेवढ्या गाड्या त्याला 4 न गुणलं की 4 चाकीची संख्या निघते, ज्याला 2 न गुणलं त्याला 2 चाकी. एका कंपनी एका दिवसात 2 चाकीच्या 3 चाकी आहे वाटते, सॉरी 3 चाकी करावं लागलं, 2 चाकीच्या 3 चाकी, म्हणजे याचा अर्थ किती गुणावं लागेल मग, 2च्या ऐवजी 3 ने गुणावं लागेल, 3 ने गुणावं लागेल. 3 चाकी 14, म्हणजे याचा अर्थ काय होईल, इथे 14 होतील. 14 1 14, 14 2 28, 14 त्रिकम 42. 42 झाली चाकांची संख्या. व 4 चाकी काही वाहने, म्हणजे काही माहिती नाहीत आपल्याला. ओके. तर सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या म्हणजे ह्या दोघांची जर बेरीज केली असता तर किती बेरीज यायला पाहिजे होती, 146 बेरीज यायला पाहिजे होती. बरोबर. म्हणजे इथं कुठली तरी अशी संख्या ज्यामध्ये 42 मिसळले 146, म्हणजे ऑटोमॅटिक काय होणार, 146 मधून 42 काढून टाकले, किती राहतील, 6तून 2 गेले 4 आणि 14तून 4 गेले 10, म्हणजे 104. म्हणजे काय पाहिजे होतं इथं, 104 ही चाकांची संख्या. प्रश्न काय विचारला तर 4 चाकी वाहनांची संख्या, म्हणजे 104 उत्तर नाही आपलं, त्यांनी चाकांची नाही विचारलं. आपल्याला काय विचारलं, गाड्या. ही जी गाड्या आहेत म्हणजे कुठल्या तरी संख्येला 4 न गुणलं की 104 येते, म्हणजे याचा अर्थ काय होणार, 104 ला परत 4 ला भागावं लागेल. बरोबर का नाही. 4 दोन्ही 8, 2 उरले, 4 सक 24, म्हणजे त्या गाड्या किती आहेत, 26 गाड्या आहेत. 26 गाड्या 4 चाकी आहेत आणि 14 गाड्या 3 चाकी आहेत. इथे विद्यार्थी गोंधळले असतील, काय विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सोडवले. पुढे, श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून 33,600 रुपये मिळवले. जर त्याने 1 किलो फुल 60 रुपया दराने विकली असता
एकूण किती फुले किलो फुले त्याने विकली, जसं बघा सेकंदने 16 पोती झेंडूची फुले विकून किती पोती, 16, 33,600 रुपये मिळाले. आता 33,600 रुपये त्याला मिळाले, किती पोत्याच्या बदल्यात, 16, म्हणजे एक पोत त्याला किती रुपयाला पडला असेल, बघूया बरं. एक पोत किती रुपयाला पडला असेल, काटाकाटी करून बघूया. सोप्या सोपं, 16चा पाडा अवघड वाटत असेल तर 4 ने द्या. 4 चौक 16, 4 8 32, एकूणला परत 16 झाले, 4 चौक 16. आता 4 ने सोपा जाईल, 4 2 8, 4 1 4. एक पोत 2100 रुपयाचं, ठीक आहे, बरोबर ना. जर त्याने 1 किलो फुले 60 रुपये दराने विकली, सेकाने 16 पोती झेंडूची फुले विकून एवढे रुपये मिळाले. जर त्याने 1 किलो फुल 60 रुपये दराने विकली असता, एकूण एक किलो किती रुपयाला आहे, 60 रुपयाला. तर त्याने एकूण किती फुले विकली असतील कदाचित, म्हणजे किती रुपये किती किलो झाले असतील, असा हा प्रश्न आहे, बरोबर. सांगा बरं मग आता 2100 रुपयाला आता किती किलो असतील हे माहिती नाही ना. आता हे किती किलो असतील माहिती नाही, म्हणजे याचा अर्थ काय होईल आपल्याला, ही क्रिया करून काही फायदा नाही. का नाही, कारण इथं भाव कशाचा दिला, 1 किलोचा दिला. बघा इथे भाव दिला 1 किलोचा, म्हणजे 1 किलो फुले किती रुपयाचे आहेत, 60 रुपयाचे आहेत. आता त्याने सगळं विकून त्याला किती रुपये भेटले, 33,600. म्हणजे याचा अर्थ काय होईल, एकूण किती फुले, एकूण किती किलो फुले असतील, असा प्रश्न आहे. याचा अर्थ 33,600 ला 16 न भागण्यापेक्षा 60 न भागणं जरुरी आहे. पोत्याची संख्या काढून काय फायदा नाही आपल्याला. 0 0 कटला, या चौघाला कटवायचं, 6 5 30, 36 झाले, 6 6 36, 560 काय केजी. ऑप्शन नंबर बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे 560 बरोबर आहे. 560 किलो एकूण किती फुले होती, तर 560 किलो, करेक्ट. पुढे कांदे पोहे व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती. आता हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नाच्या आकृत्या कदाचित आपल्याला पाहाव्या लागतील. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न काय आहे. प्रश्न क्रमांक 47 ते 49 मध्ये तक्ता दिलेला आहे. या तक्ताचा आधार घेऊन आपल्याला प्रश्न सोडवायचे. काय प्रश्न होता की कॉलेजच्या उपहारगृहात म्हणजे कॅन्टीन रविवारी सकाळी विद्यार्थ्यांनी खाल्लेले पदार्थ चित्ररूप माहितीच्या रूपात दिले. माहितीच्या आधारित प्रश्नांची उत्तरे. आता एक स्माईल म्हणजे 7 जण. आता किती जण आहेत बघा. इडली खाणारे 1 2 3 4 5 6 7 गुणिले 7 साथी साथी 49 1 2 3 4 7 28 1 2 बेसाती 14 1 2 3 4 5 5 7 35. ठीक आहे. आता बघा पुढचे प्रश्न काय आहे की कांदे पोहे व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण किती आहे. म्हणजे दोघांचे पण कांदे पोहे कोंडे झाला का रे. कांदे पोहे प्लस मसाला डोसा. कांदे पोहे मसाला डोसा. कांदे पोहे कुठे इथे मसाला डोसा. कांदे पोहे 28 आणि मसाला डोसा 35. 28 प्लस 35 8 आणि 5 13 एक आणि 3 याच्याच आहे फक्त बाकी कोणाच्याच नाही. तरी करून पाहूया. 8 आणि 5 13 हात चाला 1 3 3 6 ऑप्शन नंबर 2.
करेक्ट. कांदे पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. बर, कांदे पोहे प्लस उपमा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. इडली चटणी व मसाला डोसा. इडली चटणी व मसाला डोसा. विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा म्हणजे ही जी संख्या आहे, ही संख्या याच्यापेक्षा म्हणजे बाणीकडे जाणार कशी आहे ते आपल्याला सांगायचे. बरं, कांदे पोहे आताच पाहिले. कांदे पोहे 28 आणि मसाला डोसा 35. आता राहिले हे दोघ जण. उपमा आणि उपमा. उपमा आहे 14. उपमा 14 आणि डोसा 35. अरे सॉरी, इडली का रे, इडली चटणी 49 आहे, हे 35 आहे आणि हे 49 आहे. हे 49 आहे. चला, कोणाची संख्या जास्त आहे पाहायची आपल्याला. कोण जास्त आहे का कमी. कोण, कांदे पोहे उपमा कसा आहे यांच्यापेक्षा. 8 आणि 4 12 2 हाताला 1, 2 1 3 1 4 बरोबर. 9 5 14 हाताला 1, 4 आणि 4 8. याच्यापेक्षा यानं म्हणजे याच्यापेक्षा यानं कसं आहे, कमी आहे. म्हणजे कमी वाला उत्तर असेल आपलं. कमी वाला जास्त वाला हा आहे, हा आहे, म्हणजे हे कटले आपल्यासाठी. बघा, 42 ची दुप्पट 84 होती, म्हणजे 42 ने कमी. ओके, पुढील प्रश्न बघा काय. उपहार गृहात विद्यार्थिनींनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला. सर्वात कमी खाल्ला या चार्ट मध्ये बघायचं काम. सर्वात कमी तो 14 वाला म्हणजे कोण, उपमा. उपमा सर्वात कमी खाल्ला. 14 जणांनी खाल्ला. पुढे काय असेल बघा. समच्छेद अपूर्णांक ओळखा. म्हणजे काय करायचं, समच्छेद अपूर्णांक ओळखा. समच्छेद अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे. समच्छेद अपूर्णांक म्हणजे याचा छेद समान आहे. याचा छेद समान आहे का नाही, याचा आहे का नाही, याचा आहे का नाही, याचा आहे बा. सोपा प्रश्न होता. आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून 64 सेमी आहे. आयत आणि चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, सोबतच्या दोन बाजूंचा गुणाकार. कधी लक्षात ठेवायचं, क्षेत्रफळ म्हणजे काय. मी एक चौरस काढतो, ठीक आहे, त्यालाच कॉपी करून आयत काढतो. हे कमी होईल. का माहिती आहे, कारण क्षेत्रफळ सारखं करायचं आहे आपल्याला. इथला भाग आहे ते एक्स्ट्राचा असा असेल कदाचित. चला, काय म्हणतो प्रश्न आपल्याला की असून जर आयताची लांबी म्हणजे या दोघांचं क्षेत्रफळ आधी लक्षात घ्या. या दोघांचं क्षेत्रफळ म्हणजे काय, सोबतच्या दोन बाजूचा गुणाकार. आता चौरस म्हणजे सगळ्या बाजू त्याच्या समान असतात. आयताला तसं नसतं. आयताला काय असतात, समोरील बाजू सारख्या असतात. म्हणजे आपला ब्लॅकबोर्ड, ठीक आहे, ते आयत प्रकारचं असतं. कंपॉसचा बॉक्स, मोबाईलचा बॉक्स. जर आयताची लांबी, आता यांचं पण गुणाकार म्हणजे यांचं पण क्षेत्रफळ 64 आहे आणि यांचं पण 64 आहे. आता एक लक्षात ठेवा, 64 चौरसाचं 64 कधी येणार, सगळ्या बाजू सारख्या असतात 64 म्हणजे चौरसाच्या आणि हा आयत आहे. ओके, आता अशी कुठली संख्या आहे ज्यांचा दोघांचा गुणाकार केला की 64 म्हणजे तो असेल 8 आणि 8, 8 64 म्हणजे चौरसाची बाजू झाली 8. हे जेवढं क्लिअर. आयताची बाजू जर 16 असेल, तर ही आयताची ही बाजू किंवा लांबी 16 असेल, तर ही किती असेल, ही म्हणजे 16ला कितीने गुणलं तर 64 येते 4 ऑटोमॅटिक. कारण दोघांचं पण क्षेत्रफळ काय सांगितलं, समान आहे म्हणून सांगितलं. ओके, पुढे परिमिती काढा. परिमिती म्हणजे काय, जे बाहेरच्या काड्या असतात, शेताच्या कटकटन काडे बाजूने जातो आपण, त्याला म्हणायचं परिमिती. ठीक आहे, बाहेरील बाजू कोण कोण आहे बघा. मग आता 4 3 3 4 3 3 3 3 7 3 3 9 9 8 9 8 17
9 8 17. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट पुढे. सूरजने 96 ला 6 ने भागण्याऐवजी 26 ने भागले. 2 वेळेस करावं लागलं. 6 ने भागण्याऐवजी 16 ने भागले. तर त्याचा भागाकार कितीने चुकला? 6 भागून बघूयात. 6 1 6, 3 उरले 6 7 16 सखी 96. कितीने चुकला? कितीने मोठा आहे? सॉरी, 16 सखी 96 6 आहे. 16 सखी 96 म्हणजे 10 ने 10 प्लस करावं लागतील. 10 ने. ऑप्शन नंबर 2 बरोबर. 10 ने मोठा. नेक्स्ट बघा काय आहे. आसाममध्ये किती किती हत्ती आहेत? 5799. कुठे? आसाममध्ये. आणि आसामपेक्षा म्हणजे याच्यापेक्षा जास्त हत्ती मेघालयात आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होईल? हा आहे आसाम आणि हा आहे मेघालय. आसामपेक्षा याच्यापेक्षा येणार. आसाममध्ये किती आहेत? 5719. याच्यापेक्षा आसामपेक्षा किती? 3965 कोणाकडे आहेत? मेघालयाकडे. म्हणजे या दोघांची बेरीज करावी लागेल. कोणाकोणाची? 5719 प्लस 3965. तेव्हा कुठे कणाची संख्या मिळेल? मेघालयवाल्यांची. ओके, काय असेल बघा आता. आणि प्रश्न तेच विचार. तर मेघालयात एकूण किती हत्ती आहेत? 9 5 14 एकक स्थानी 4 कोणाच्या सगळ्याच्याच आहे. 1 6 8 84 कोणाच्या आहे? फक्त एकट्याच्याच आहे. बाकी कोणाच्याच नाही. तरी सोडून पाहूया. 9 7 16 हा चाला 1 5 3 8 9. तरी सोडून पाहायचं आपण. आधी उत्तर कन्फर्म करून घ्यायचं. टिक केलं म्हणजे आपला कॉन्फिडन्स येतो. कधी गडबडी चुकू शकतो. सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला एवढ्या रुपयाचा धनादेश. धनादेश इंग्लिश मध्ये म्हणायचं चेक. बँकेत चेक देत असतात बघा. आपले वडील, आई वडील, भाऊ बहीण कोणी व्यवहार करत असेल त्यांना माहिती. तर तो अक्षरात लिहावा लागतो. तो कसा लिहिला असेल? 64,000 हजार 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 सगळ्याला आहे. 64 64 64 64 हजार 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 64,000. 300 300 300 इथं 800 आला कटला. 300 300 300 89 79 झाला कटला. 98 कटला. 89 करेक्ट. बारकाईने बघायचं. शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा 2 पर्यायाचा विचार केला. विमानाचे तिकीट एवढे होते, रेल्वेचे तिकीट एवढे होते. कितीने जास्त होते? काय अवघड? काय अवघड होतं? विमानाचं तिकीट जास्तच असणार. कोणापेक्षा? कुठल्याही रेल्वे, गाडी, बस कशाही पेक्षा जास्त असणार. विमानाचे तिकीट 13,756. रेल्वेचे तिकीट 2,398. तर कितीने जास्त होते? तर विमानाचे तिकीट रेल्वेपेक्षा कितीने जास्त होते. झालं. किती प्लस करावं लागते म्हणजे याचा अर्थ याच्यातून मायनस 2,398 मायनस जर केले तर काय ते पहा. 8 14तून 9 गेले 5. 58 कोणाच्या मागे आहे? 58 फक्त एकट्याच्या मागे आहे. बाकी कोणाच्याच नाही. तरी पण 6तून 3 गेले 3. 13तून 2 गेले 11. 11 318. 11 318 करेक्ट. बरोबर. नेक्स्ट. भाग छेदाधिक पूर्णांक दर्शवतो. छेदाधिक. छेदाधिक म्हणजे ज्याचा छेद मोठा अंशापेक्षा. ओके, याला मांडूया. याला कसं मांडलं असेल? किती भाग आहेत? 1 2 3 4 5 6. 6 भागापैकी 1 रंगवला. ठीक आहे. 1 2 3 4 5. 5 आहे की 6 आहे? 1 2 3 4 5 आहे. 5 पैकी 1. 5 पैकी 1 रंगवला. इथे रंगवलेला भाग छेदाधिक असेल. इथे इथे जर 2 भाग केले असेल याचे पण 2 भाग म्हणजे एकूण किती झाले?
2 भाग, याचे 2 आणि याचा 1 म्हणजे 3. याचे 3 भागापैकी किती रंगवले असतील? याच्यातले 3 आणि याच्यातला 1 म्हणजे 4 झाला. याच्यात 4 भाग रंगवले आहेत म्हणजे याच्यात पण 4 भाग, 4 आणि 1 5. छेद कोणाचा जास्त आहे? ऑप्शन नंबर पहिल्या वाल्याचाच म्हणजे अ वाल्याचा. छेदाधिक कमी भाग रंगवला असं म्हणतात. ओके, लक्षात. नेक्स्ट काय आहे प्रश्न? शाळेतील परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटे व सीमाला पाव तास सोनायला 900 सेकंद लागले. तर राहुलला अर्धा तास लागला तर पाणी घालण्यासाठी सर्वात जास्त वेळ कोणा लागला? कधी कधी असे प्रश्न फास्ट वाचून घ्यायचे. कोण कोण आहे लिहून घेऊया. शिवम हा एक व्यक्ती आहे, सीमा ही एक व्यक्ती आहे, सोनाली आहे आणि राहुल. सर्वांचं लिहून घेऊयात आणि बघूया कसं मांडणी असेल त्याची. शिवमला 15 मिनिटे, अच्छा दिले 15 मिनिटे. सीमाला पाव तास म्हणजे अर्ध्यातला अर्धा, एका तासाचा अर्धा म्हणजे 60 मिनिटाचा अर्धा, 30 मिनिटाचा अर्धा 15 मिनिटं. सोनालीला 900 सेकंद. आता हे सेकंद आहे, हा थोडस याला बाजूला करूयात आपण. 900 सेकंद आहे, सेकंदला आपल्या मिनिटात कन्वर्ट करूया म्हणजे 60 न भागावं लागेल. याचं पण येईल 15 सखे 90 म्हणजे हे पण 15 मिनिटं आणि 15 मिनिटं काय 900 सेकंद काय दोघं एकच आहेत. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं. सर्वात जास्त वेळ कोणाला लागला? सर्वात जास्त वेळ राहुलला लागला. ओके, नेक्स्ट. दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्या अनुक्रमे किती? व्यास व त्रिज्या अनुक्रमे आता मोजता आली पाहिजे. व्यास कशाला म्हणायचं? त्रिज्या कशा? त्रिज्या म्हणजे हे जसे बाहेर निघतात सेंटर मधून हे सगळेजण त्रिज्या आहे. तुम्ही सायकल खेळत असाल तर तुम्हाला माहिती असेल, सेंटर मधून स्पोक बाहेर निघतात ते सगळे त्रिज्या आहेत. किती आहेत? 1 2 3 4 5 6 इथे त्रिज्या आहे 6. बर, व्यास पाहूयात. व्यास कशाला म्हणायचं? जे सेंटर मधून जातो आणि आर पार सरळ जातो, सरळ वाकड तिकडे होत नाही. जसं बघा, हा आर पार चालला, हा आर पार चालला, हे नाही चालला म्हणजे व्यास किती आहे? 2. मग काय विचारलं? आधी व्यास आहे, हा म्हणजे व्यास 2 आहे, त्रिज्या 6 आहे. 2 आणि 6 नंतर 6 आणि 2 करशाल बरं. मी इथं लिहिले एक सर इथे लिहितो वाटल्यास. व्यास आधी नंतर त्रिज्या. ओके, नेक्स्ट. 2 काठ्यामध्ये विशाल कोण झालेला नाही नाही. इथे झालेला आहे, इथे झालेला आहे, इथे झालेला नाही. ऑप्शन नंबर ड वाला कोण? ती. त्रिमितीय म्हणजे 3D म्हणजे बॉक्स. असा बॉक्स तयार होईल यांच्यापासून. असा बॉक्स तयार कारण सगळ्या बाजू सारख्या आहेत म्हणजे ऑप्शन ए असेल. ह्याच्या कमी जास्त आहे. ऑप्शन अ वाला म्हणजे 2. बघा कसे फिरवायले. इथं अ म्हणून दिला पण इथं ऑप्शन 2 दिला. ओके, गोल करताना 1 म्हणून एकच गोल करतो विद्यार्थी. पुढे बरोबर ना. 61 झाला 62. राणी चेन्नम्माई एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्यान्नोत्तर. आता लक्षात ठेवा, मध्यान्नोत्तर कशाला म्हणायचं? दुपारी 12च्या नंतर. काय म्हणलो मी? दुपारी 12च्या नंतर. दुपारच्या 12च्या नंतरचा जो वेळ असतो इथे मी लिहितो, कदाचित इथे 12 वाजले असतील. PM. दुपारी 12च्या आधी म्हणजे पूर्व, मध्यान्ह पूर्व आणि नोत्तर उत्तर असं लिहितो वाटल्यास. लक्षात घ्या, 12च्या आधी दुपारी 12च्या आधी जेवढे वाजतील ते सगळे मध्यान्ह पूर्व आणि दुपारी 12च्या नंतर जेवढे वाजतील ते सगळे मध्यान्होत्तर. ओके, मग आता लक्षात येईल बघा. चेन्नम्मा एक एक्सप्रेस स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्यान्होत्तर म्हणजे 8 वाजता. म्हणजे कधीची 8 वाजता असते? रात्रीची 8. कधी? सोमवारची गोष्ट. सोमवारी रात्री 8 वाजताची होती. ती गाडी 5 तास उशिरा आल्यास ती किती वाजता स्टेशनवर आली असेल? म्हणजे याचा अर्थ काय होईल आपल्याला?
काय काढावं लागलं त्याच्या समोरचं सांगा बरं. सोमवारी मध्यान्होत्तर 8 वाजता होती राणी चन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ, म्हणजे ऍक्च्युअल तिची येण्याची वेळ इथं होती. इथं 6 असतील, इथे 7 आणि इथे 8. त्या दिवशी सोमवारी ती 8 वाजता यायला पाहिजे होती रात्री मध्यान्होत्तर, पण ती गाडी 5 तास उशिरा आली. रात्री 8 वाजता पोहोचायला पाहिजे, पण ती पोहोचली कधी? उशिरा पोहोचली, 5 तास, ते पण 8 ला न पोहोचता 9, 10, 11, 12 आणि 1, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, म्हणजे रात्री 1 वाजता ती पोहोचली. आता रात्री 1 वाजता म्हणजे लक्षात ठेवा, दुपारी 12च्या आधी मी म्हणलं होतं जेवढे वाजतील, उलट रात्री दुपारी 12च्या मागे 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 जा, रात्री 12 पर्यंत सगळे पूर्व असतील, म्हणजे रात्रीचे 1 वाजले असतील, म्हणजे मध्यान्ह पूर्व. पूर्व कोणाकडे नाव आहे? इथे नाव आहे, इथे नाव आहे, उत्तर कटलेत. सोमवारी मध्यान्ह पूर्व का नाही ना? कारण सोमवारच्या रात्री म्हणजे पुढचा दिवस मंगळवार असेल, म्हणजे मंगळवारी. किचकट होता. ज्याला विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवले असतील तर नक्कीच हे प्रश्न बारकाईने त्यांना व्यवस्थित सोडवला असेल. ओके, पुढे जायचं का? असं कट कर जायचं. पूर्व कुठे आहे? उत्तर कटले आपले, म्हणजे उत्तर शोधायला सोपं जाते. ओके, पुढे. मेघाकडे 50, 100, 200, 500च्या समान नोटा आहेत, त्याच्याकडे एकूण रक्कम एवढी आहे. बरं, आता हे कसं करायचं बघा. आता सोपी याची टेक्निक सांगतो. 50 रुपयाची नोट आहे, दुसरी 100 रुपयाची नोट आहे, 200 रुपयाची नोट आहे आणि 500 रुपयाची नोट. जर या नोटांना आपण काहीतरी संख्येनं गुणलं, एक संख्या समान आहे, सगळ्यांची बेरीज जर केली, जेवढे व्हॅल्यू होईल, किंमत होईल, तर ते किती व्हॅल्यू येणार आहे? 3400 रुपये येणार आहे. ठीक आहे, तर ती काय संख्या असेल? बरं, एक्झाम्पल म्हणून आपण समजा जर इथं x घेतला असेल, कारण संख्या सारख्या आहेत, मग काय होईल? 50 गुणिले x 50x, 100 गुणिले x 100x, 200x आणि 500x. आता सगळे x असल्यामुळे सगळ्यांची बेरीज होते. 500 आणि 200 700, 700 ने 800, 850 आणि x आणि पुढे 3400. आता एक लक्षात ठेवा, x सोबत 850 हा गुणाकार आहे, तिकडे गेला भागाकार, म्हणजे तो कसा होईल? 3400 भागाकारा म्हणजे 850. याला काटाकाटी करावा लागेल. 0 0 कटला, 5 1 5, 3 उरले, 5 7 35, 5 6 30, 5 8 40, 17 1 17, 17 2 34, 17 3 1 17, 4 68 म्हणजे 4. उत्तर 4 नाही ना? बरं, उत्तर 4 नाही, म्हणजे इथं 4 प्रत्येकाच्या नोटा आहेत. कारण प्रश्न काय विचारला? तिच्याकडे एकूण नोटा किती आहेत हे उत्तर नाही. आता नोटा किती आहेत? याच्याकडे 4 4 4 4 4 चौक 16 नोटा आहेत. बघा किती गोंधळले पूर्ण, अर्ध गणित केला असेल त्यांनी. ओके, पुढे. नेक्स्ट, सानियाकडे 1 रिम कागद, दस्ता. आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा. आता एक स्टेप सांगतो तुम्हाला, स्टेप नेहमी लक्षात ठेवा. कागदाचं मोजमाप याच स्टेपनुसार करायचं. सगळ्यात वरी असतो रिम, ठीक आहे, त्यानंतर ग्रोस, त्यानंतर दस्ता, त्यानंतर डझन, बारा वस्तूचा संचाचा किंवा 12 कागदाचा 1 डझन, 12च्या दुप्पट 24 करायचं. आता 12चा वर्ग करायचा 144 आणि सगळ्यात शेवटी 480. हे सगळे आहेत कागद, सगळे कागद आहेत. 480 कागद म्हणजे 1 रिम, 144 कागद म्हणजे 1 ग्रोस, 24 कागद म्हणजे 1 दस्ता आणि 12 कागद म्हणजे 1 डझन. तर काय विचारलं? 1 रिम कागद म्हणजे 480 कागद. बरं, तिला प्रत्येक फाईलमध्ये 1 दस्ता
कागद ठेवायचे. आता एक दस्ता म्हणजे 24, म्हणजे प्रत्येक फाईल मध्ये 24 म्हणजे 24 2 48. सर्व कागद ठेवण्यासाठी तिला किती फाईल लागतील? 20. बरोबर, समजलं? सोपे. अशाच पद्धतीचे प्रश्न येतील पुढच्या वेळेस. नेक्स्ट, इष्टिका चिठ्ठी कापून तिचे 2 समान भाग केले. बरं, आता इष्टिका चिठ्ठी म्हणजे काय? माचीसची डब्बी. ठीक आहे. म्हटल्यास डिलीट करूया, यालाच इथे घेऊया. आता याला कसा बनवायचा बघा. हे आहे इष्टिका चिठ्ठी. ओके, इष्टिका चिठ्ठीला 6 पृष्ठे असतात, खालून वरून बघितले आपण तर तिचे समान 2 भाग केले. म्हणजे समान 2 भाग म्हणजे इथे, म्हणजे एक प्रकारे तो काय झाला? घन झाला. घन म्हणजे सापशिडीची गोटी खेळत होतो. तर दोन्ही घनांच्या कडांची संख्या व इष्टिका चिठ्ठीच्या कडांच्या संख्येबाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला. घनांची संख्या, दोन्ही घनांच्या कडांची संख्या. एका इष्टिका कापून तिचे 2 समान घन केले. दोन्ही घनांच्या कडांची संख्या. कडा म्हणजे बाजू. कडा म्हणजे बाजू. ठीक आहे, कडा म्हणजे बाजू. किती बाजू होतील भागा बरं? 1 2 3 4, वरी 4 खाली 4 उभ्या 4, 12. व इष्टिका चिठ्ठीच्या कडांची संख्या म्हणजे याचे 12 आणि याचे 12 म्हणजे किती झाले? 24. आणि इष्टिका चिठ्ठीचे 12 म्हणजे कितीचा फरक पडला? 12चा फरक पडला. म्हणजे 12ने काय असतील? कोण? दोन्ही घनांच्या कडांची संख्या. म्हणजे 24 हे इष्टिका चिठ्ठी हे घन आहे. घनांचे 24 आहेत आणि इष्टिका चिठ्ठीचे 12 आहेत. 24 हे 12 पेक्षा कशा आहेत? जास्त आहेत. समान आहे का? नाही. कमी आहे का? नाही. निम्मी आहे का? नाही. निम्मी म्हणजे अर्धी. निम्मी म्हणजे अर्धी, अर्धा. ओके, नेक्स्ट. ओळखायचं आपल्याला. म्हणजे इथं कुठला बॉक्स येईल बघा. आता हे 6 कसं आला ते पाहायचं आधी. 2 आणि 3 5 आणि 1 6 म्हणजे 1 2 3 म्हणजे असा क्लॉकवाईज फिरायला. 7 8 9 25 26 27 79 80 79 80 79 हे चुकला. 79 80 हे बरोबर आहे. 80 79 हे चुकला. 79 80 हे बरोबर आहे. आता हे दोघं जण. आता बेरीज समजा बघा. 9 8 17 17 7 24 करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ बेरीज पाहिजे आपल्याला. 80 79 आणि 81. 9 1 10 चला 1 8 ते 24 म्हणजे 240 हे करेक्ट आहे. हे चुकीचं आहे. ओके, म्हणजे सिक्वेन्स वाढ आपल्याला प्रश्न सोडवायचे. पुढे 67 नंबरचा 2026 ला शिक्षक दिन शनिवारी येत असल्यास त्याच वर्षी बाल दिन कधी? शिक्षक दिन मला सांगा. 5 सप्टेंबरला काय असतो? शिक्षक दिन 2026. कुठला वार यायला? शनिवार. ठीक आहे, शिक्षक दिन कधी यायला? शनिवारी यायला. बर, मग मला एक गोष्ट सांगा, बाल दिन कधी येत असतो? बाल दिन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या याच्यात आपण साजरा करतो. बाल दिन कधी असतो? नोव्हेंबर महिन्यात, 14 नोव्हेंबर. किंवा इथे लिहितो वाटल्यास. बाल दिन असतो 14 नोव्हेंबर. तर तो कुठल्या वारी? आता एक लक्षात ठेवा, सप्टेंबर नंतर कुठला महिना येतो? ऑक्टोबर. ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर. आणि नोव्हेंबरची कुठली तारीख? 16 तारीख. असे प्रश्न आले, वार विचारले तर काय करायचं बघा. आता सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो? मोजा. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर. 30 चा असतो. म्हणजे हा 30 चा आहे. 30 मधून 5 गेले म्हणजे किती दिवस उरले आपल्यासाठी? किती दिवस उरले आपल्यासाठी? 25 दिवस. ऑक्टोबर महिना, सप्टेंबर ऑक्टोबर, ऑक्टोबर 31 चा आणि नोव्हेंबरचे तर 16 दिवस.
ठीक आहे, या सगळ्यांची करायची बेरीज. 6 6 12ला 2 हातचा आला 1, 3 2 5 1 6, 6 1 7 म्हणजे 72. परत या 72ला काय करायचं, आठवड्यानं भागायचं म्हणजे 7 दिवसानं भागायचं. 7/7 म्हणजे 2 दिवस उरले, म्हणजे याचा अर्थ काय होईल, शनिवार नंतर 2 दिवस. रविवार सोमवार, ऑप्शन नंबर 2. बरोबर, करेक्ट आहे का रे? शिक्षक दिन 5 सप्टेंबर करेक्ट आहे. ऑगस्ट सप्टेंबर महिना 30 दिवसाचा, बरोबर. 30 मधून 5 गेले 25 दिवस. ऑक्टोबर महिन्याचे 31 आणि नोव्हेंबर महिन्याचं 14 रे, सॉरी 16 घेतला आपण यार, काहीतरी झालं बघा बरं. 14 घेतल्यावर इथं काय होणार, 14 घेतल्यावर 2 कमी करावं लागतील म्हणजे 70 होईल, म्हणजे 7 बघा तर काहीच उरणार नाही, काहीच उरणार नाही, काहीच उरणार नाही. याचा अर्थ काय होईल, वार तोच राहील, शनिवारला शनिवारच राहील. ओके, पुढे थोडेसे प्रश्न राहिलेत. हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या स्वरूपात लिहिलं चुकीचा ठरेल? काही नाही म्हणजे छेद 1 असतो, म्हणजे छेदाचा गुणाकार अंशांचा गुणाकार केला तर 3/4 करेक्ट आहे. चुकीचा विचारला. छेद समान असतात, छेद जसे असतात सावर्च्यांची बेरीज 1 आणि 3 हे करेक्ट आहे. ची म्हणजे गुणाकार 3 गुणिले 1 3/4 म्हणजे चुकीचा कोण आहे, याचे होऊ शकते. हे कसं सोडवणार मग आपण, सॉरी 4 आहे इथं, कसं सोडवणार, काही नाही म्हणजे छेद 1 असतो. ओके, बटरफ्लाय मेथड 4 1 4, पुन्हा तिरपा गुणाकार 4 1 12, पुन्हा 1 1 1, 12 आणि 1 13/4. याचं उत्तर हे असायला पाहिजे, म्हणजे हे चुकीचं. नेक्स्ट, अपूर्णांक दर्शवित नाही. हे 2 1 आणि 1 2 2 आणि अर्धा, 2 आणि अर्धा म्हणजे 2.5. दीड तर होऊ शकत नाही, दीड म्हणजे 1 आणि अर्धा. 2 पूर्ण आणि अर्धा, 2 पूर्ण आणि अर्धा पण बरोबर आहे. 2 पूर्ण आणि नाही म्हणा, बरोबर नाही म्हणल्यावर हे म्हणजे हे 3 बरोबर आहेत, हे चुकीचे करेक्ट. हा, लक्षात ठेवा, प्रश्न नाही विचारले त्याने, नाही म्हणल्यावर हे करायचं आहे. ऑप्शन पण पाहायचे बाकीचे. आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या, अर्धा लिटर म्हणजे 500 मिली, अशा 4 बाटल्या म्हणजे किती झालं 2000 मिली. 2000 मिलीचं काय म्हणू शकतो आपण, 2 लिटर म्हणू शकतो, 2 लिटर. याप्रमाणे पाव लिटर सरबत शिल्लक राहील तरी पाव राहील, म्हणजे किती, पाव म्हणजे अर्ध्यातला अर्धा, म्हणजे अजून म्हणजे 2 पुढं 250, सव्वा 2 आणि सव्वा. ओके, नेक्स्ट सोपा प्रश्न होता. येणारी चित्रे आता असा 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 खालीवरी चला बघा, काहीतरी करावं लागेल. काय समान आहेत, केस 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 जास्त आहेत, तसं नाही. 2 केस आहेत, 3 केस आहेत, 2 केस आहेत, आता 3 केसवाले, हे करेक्ट आहे, हे चुकीचं आहे. आपल्याला किती 3 केस पाहिजेत ना. आता वरी डोळे खाली डोळे, वरी डोळे खाली डोळे, वरी डोळे खाली डोळे, वरी डोळे खाली डोळे, बरोबर आहे. वरी डोळे खाली डोळे, वरीच आहेत, चुकले. आता त्याला कान आहेत, सगळ्याला कान आहेत, इथे कानच नाहीत, कटला. जास्त नाही विचार करायचा, काही प्रश्न पटकन सुटत असेल तर सोडवायची. 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या कोणती असेल? सर्वात मोठी मूळ संख्या 97. सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा सर्वात लहान 2 कितीने मोठी आहे? 97 2 गेले 95, 95 ने मोठी. ओके, लक्षात. नेक्स्ट, मनोजने बागेतून 5 किलो द्राक्ष काढली, त्याने अर्धा किलो द्राक्षाच्या 3 पेट्या, अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅमच्या 3 पेट्या म्हणजे किती झालं, 150 ग्रॅम.
1,500 ग्रॅम म्हणजे 1 आणि अर्धा किलो. पाव किलो द्राक्षाच्या 2 पेट्या, पाव किलो म्हणजे 250 ग्रॅमच्या 2 पेट्या म्हणजे किती झालं, अर्धा किलो. बर, उरलेल्या द्राक्षांच्या 1 किलोच्या काही पेट्या, आता काही म्हणजे माहिती नाही, आता टोटल म्हणून बागेतून 5 किलो द्राक्ष काढले तर 5 किलो पूर्ण व्हायला पाहिजे. तर द्राक्षाचे किती पेट्या भरल्या असतील, सोपा प्रश्न आहे. त्याच्याकडे 5 किलो सगळं आहे सामान, समजा द्राक्षाचं, त्याच्यातलं 1.5 किलो हे गेलं, कारण त्याने अर्धा किलो द्राक्षाच्या 3 पेट्या म्हणजे 1.5 किलो, आणि पाव किलो द्राक्षाच्या 2 पेट्या म्हणजे पाव किलो आणि पाव किलो म्हणजे अर्धा किलो, म्हणजे एकूण किती किलो झालात आहे, 2 किलो, म्हणजे त्याच्याकडे 3 किलो, म्हणजे एका किलोच्या किती पेट्या, 3 पेट्या. सोपा प्रश्न. स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तके, प्रत्येकी 175, म्हणजे गणिताची 175 गुणिले 2, हे झालं 5 2 10, आजचा आला 1, 17 2 34 आणि 35. ओके. पुढे दुकानदाराला तिने 500 रुपयाची नोट दिली, तर 50 रुपयाच्या काही नोटा परत दिल्या, तर दुकानदाराने 50 रुपयाच्या किती नोटा परत दिल्या. व्यवहार आहे तुमचा, याच्यातून 500 काढून टाकलेत, किती राहिले असतील, 500 जर काढून टाकले असतील तर सांगा बरं. 50 इथे राहिले 4 म्हणजे 150, 150 मध्ये 50च्या 3 नोटा. काय अवघड, काहीही अवघड नाही. शेवटचा प्रश्न, दंडगोलाच्या कडांची संख्या. दंडगोल कशाला म्हणायचं बघा, दाखवतो तुम्हाला मी. दंडगोल कशाला म्हणायचं, सिलेंडर. दंडगोल म्हणजे एक प्रकारचा सिलेंडर. कोपऱ्यांची संख्या, कडांची संख्या. कडा किती आहेत, 1 आणि 2, कडा आहेत 2, आणि कोपरे कुठंच नाही, 0. तर काय होईल सांगा बरं. तर कडांची संख्या ही जी 2, याच्या 0पेक्षा कशी आहे, 2 ने. आलं लक्षात आले प्रश्न. आपण अशा प्रकारे गणिताचे आणि मराठी या विषयाचे 75 प्रश्न आपण सोडून घेतले. तुम्ही चेक करून बघा किती प्रश्न आले तुमचे, किती मार्क्स आले, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवीन नवीन असेच व्हिडिओ वेगवेगळ्या घटकावर मी देणार आहोत येणाऱ्या नवोदय परीक्षेसाठी, स्कॉलरशिप परीक्षेसाठी, NMS साठी. ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन डाउनलोड करताना अडचणी येत असतील त्यांनी मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सर्व माहिती मिळेल, कसं डाउनलोड करायचं, कशा प्रकारचे क्लास चालू करायचे, काय मेथड्स आहेत, काय नाही, सर्व कळण्यात येईल. त्यामध्ये अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ मी त्यामध्ये बनवलेले आहेत. प्रत्येक घटकावर, प्रत्येक विषयावर खूप पेपर्स आहेत, त्यानंतर छोटे छोटे क्विज आहेत, नोट्स आहेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी घर बसल्या अभ्यास करता येईल. ओके, चला, तर सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मला नंतर कॉन्टॅक्ट करा. ओके, चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.